ग्लोबल नमस्कार. मी डॉक्टर रेखा चौधरी, वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेची फाउंडर आहे आणि ह्या माध्यमातनं वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेच्या माध्यमातनं आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहोत. विशेषतः हे जे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातनं आम्ही डिजिटल फास्टिंग, डिजिटल एथिक्स, डिजिटल मॅनर्स, डिजिटल डिटॉक्स आणि डिजिटल एज्युकेशन या बाबतीत आम्ही कामं करत आहोत. आता नुकतंच आम्ही 10 डिसेंबर 2024ला जेव्हा आम्ही मंत्रालयात हा इव्हेंट केला, त्या मंत्रालयाच्या इव्हेंटच्यामध्येच आम्ही एक पेटिशन फाईल केलं होतं आणि आता ते पेटिशन आमचं सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही फाईल केलं आहे. मला सगळ्यांना विनंती आहे की या पेटिशनला आपण पुढे येऊन साईन करावं आणि या पेटिशनमध्ये आम्ही एवढंच म्हटलं आहे की 16 वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया आणि मोबाईल हा बॅन करण्यात यावा. 16 वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया बॅन करण्याचं मागचं कारण मात्र खूप मोठं आहे. कारण सोशल मीडिया हा असा एरिया आहे जिथं खूप मोठ्या प्रमाणात मुलांना खूप मोठं एक्सपोजर मिळतं आहे आणि ते एक्सपोजर चांगल्या पद्धतीनेच मिळतं आहे असं नव्हे. कारण हे बालमन आहे. जेव्हा आपण म्हणतो की 18 वर्षाच्या खालील मुलांना ड्रायव्हिंग अलाउड नाही, 18 वर्षाच्या खालील मुलांना मॅरेज देखील आपल्या कायद्यानुसार गृहीत धरलं जात नाही. त्याचसोबत 18 वर्षाच्या खालील मुलांना कुठल्याही बारचा कुठल्याही इकडे जायचं असेल तर तिथं देखील त्यांना परमिशन नाही. मग 18 वर्षाच्या खालील मुलांना हे डिजिटल जंगल आपण कशासाठी ओपन करून दिले? ज्या जंगलामध्ये हिंसा आहे, ज्या जंगलामध्ये सेक्स्युअल सगळे कॉन्टेंट ओपनली बघायला मिळतात, ज्या जंगलामध्ये कॉम्पिटिशन खूप मोठ्या पद्धतीने आहे, ज्या जंगलामध्ये पुलिंग आहे, ज्या जंगलामध्ये म्हणजे नको त्या गोष्टी घडत आहेत, आपण सगळं काही बघतोय. सगळे मोठ्या लोकांना जे दिसतंय म्हणजे जे वयस्कर लोक असतील किंवा 40च्या वयातले असतील, 30च्या वयातले असतील, त्या लोकांना जे दिसतंय तेच आज 8 वर्षाचा 7 वर्षाचा मुलांना देखील या जंगलामध्ये सगळं काही ओपनली दिसतंय. मग माझं एवढंच सगळ्यांना विनंती आहे की ज्या वेळेस आपण फिल्म बघायला जातो, फिल्मसाठी एक स्कॅनिंग कमिटी असते जे स्कॅन करत असते आणि स्कॅनिंग केल्यानंतरच त्या फिल्मला परमिशन मिळत असते. तसं या डिजिटल जंगलला आज कुठल्याही कॉन्टेंटला काहीच बंधनं नाही आहेत. सगळं काही ओपन आहे आणि या माध्यमातून होणारे जे काही दुष्परिणाम आज सोसायटीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत त्याला मात्र कारणीभूत फक्त आणि फक्त आपणच आहोत. म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि 16 वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया बॅन करणं खूप महत्त्वाचं आहे. ऑस्ट्रेलियाने नुकताच निर्णय घेतला आहे, न्यूयॉर्कने निर्णय घेतला आहे, त्यानुसार मयामी वगैरे सारख्या म्हणजे US सारख्या जागेवर देखील याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आज निर्णय घेण्यात येत आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियानंतर आता फ्रान्स पुढे येत आहे आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे ही मिशन जी आहे ही मिशन आज भारतातनं सुरू झाली. म्हणजे 2016मध्ये आम्ही ही मिशन चालू केली आणि आज जागतिक स्तरावर 72 देशांमध्ये आम्ही या मिशनला घेऊन काम करत आहोत. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या पेटिशनसाठी आपण पुढे यावं. आम्ही ही पेटिशन ऑलरेडी सुप्रीम कोर्टमध्ये ऑलरेडी टाकली आहे आणि आमची दुसरी पेटिशन आता सुप्रीम कोर्टला जात आहे. ते म्हणजे जे काही आता चाललेलं आहे ऑनलाईन त्याला देखील स्कॅनिंग करण्यात यावं याच्या बाबतीतली देखील दुसरी पेटिशन आमची चालली आहे. तर ही पहिली जी पेटिशन आहे 16 वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया बॅन करण्यात यावा, त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे यावं एवढीच मी विनंती करते आणि हे पेटिशन जास्तीत जास्त लोकांनी साईन करावं एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करते. धन्यवाद.